अनिका, मला काय झालं? हा, काय झालं रजा? मॉम, बघ ना ही काय बोलते. ही माझी मोठी बहीण आहे म्हणून आतापासून हिचं सगळं ऐकायचं. जर हिचं मी नाही ऐकलं तर ही मला आउट हाऊस मध्ये टाकून देईल. ए अनिका, मी असं का म्हणलं? आणि मी मुद्दा म्हणलं नाही, त्याच्या आधी तुला समजावलं. तू ऐकूनच घ्यायला ए, गप्पा बस. तुझी हिम्मत कशी होती ग माझ्या नातीला असं आउट हाऊस मध्ये ठेवायची? एवढा कसा माज आलाय ग तुला? बघ ना, रात्रीचे किती वाजले त्याचं भान सुद्धा नाही या मुलीला. हे बघ, हे सभ्य माणसांचं घर आहे. हे असेच आहे ना तुमच्या गावखेड्यात चालत असतील, इथे नाही चालणार. कळलं? एक मिनिट रागिणी, नेमकं काय घडलं हे तुला माहितीये का? कमळीची बाजू ऐकून न घेता उगाच का बोलतेस तिला? वा वा वा, व्हेरी गुड राजन, व्हेरी गुड. वाटलंच होतं मला. तुम्ही सगळेजण कमळीच्या बाबतीत एवढे पार्शल होतात कसे रे? आता हीच गोष्ट जर माझ्या अनिकाने केली असती ना तर तुम्ही तिला बोलायचा एक चान्स नसता सोडला, राईट? पण ही गोष्ट कोणी केली आहे? कमळीने केली आहे. मग तुला प्रश्न पडलाय की हे कसं झालं, राईट? पण मी म्हणते हिला विचारायची गरजच नाहीये. राजन हिने आपल्या अनिकाला आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलंय, पण आता हिला मीच आउट हाऊस मध्ये ठेवणार. रागिणी, बस. राजन, कमळीने असं काही केलेलं नसणार याची मला पूर्ण खात्री आहे. राजन, कमाल आहे तुझी. अरे काय हे, तुझ्या स्वतःच्या सख्ख्या मुलीवर तुझा अजिबातच विश्वास नाही? आत्या, तू विसरलीस का? दोघीही माझ्याच मुली आहेत. पण आतापर्यंत नेहमी कमळी खरी ठरली आहे आणि योग्य सुद्धा. आता सुद्धा कमळीची काहीच चूक नसणार. कमळी उगाचच अनिकाला कधी काही बोलणार नाही. हात धरून इथे ओढून आणणं सुद्धा. मी हे केलंय.